म्हटलंय की तुमचे जे वक्तव्य आहेत मागच्या वेळेस तुम्ही म्हटलं होते की ढेकणांचा पंचनामा करायचा का किंवा त्याच्या आधी काही शेतकऱ्यांच्या संदर्भात तुमचं जे वक्तव्य होतं हे अंडरलाईन करून सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचं वक्तव्य कृषी मंत्री का करतात माझं? अहो मला सांगा ढेकळं म्हणजे काहीतरी सांगा तुम्ही. जर तुम्हाला ढेकळाचा अर्थच कळत नाही तर त्यावरती उगीच मीडियामध्ये बदनामी का करतात? ढेकळं म्हणजे एकदा त्यामध्ये पीक काढणी प्रयोग संपला की त्यानंतर शेतीला नांगरट करावं लागते आणि नांगरट केल्यानंतर त्या नांगरटीमध्ये जर शेती पाणी बागायची असेल तर काही प्रमाणात मातीचे या ठिकाणी मोठे मोठे ढेपले या ठिकाणी बाहेर येतात, काही ठिकाणी माती बाहेर येते, काही ठिकाणी मुरूम येतो. डिपेंड्स आपण म्हणजे जशी शेती असेल तसं. आता ज्या शेतीमध्ये काहीच शक्य नाही, जी शेतीचा पूर्णपणे हार्वेस्टिंग झालेलं आहे, त्या शेतीमध्ये पिकच उभे नाही, त्याचे पंचनामे कसे करायचे तुम्हीच सांगा मला. म्हणजे काय चुकीचं त्यात काय चुकीचं आहे? ज्या शेतामध्ये पिकच नाही आहे. मी काय म्हटलंय की शेतीचे पंचनामे होत नाही, पंचनामे पिकाच्या नुकसानीचे होतात. त्यामुळे पिकाच्या नुकसानीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश सन्माननीय कलेक्टर आणि सन्माननीय कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे पंचनामे आले की तो प्रस्ताव शासनाला येईल आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना भरपाई देण्यात येईल. एवढंच नव्हे तर ज्या शेतकऱ्याने पीक काढून शेतातून आपल्या घरी आणलेलं आहे परंतु त्याच्याकडे साठवण्याची क्षमता नाही किंवा जो ठेवू शकत नाही परंतु पावसामुळे त्याचं पिकाचं नुकसान झालेलं आहे तर त्याची सुद्धा या ठिकाणी नुकसान भरपाई शासन करेल. अशा प्रकारची मी घोषणा त्या ठिकाणी केली होती. त्यामुळे जिथं माती आहे ज्या जमिनीत काहीच नाही आहे त्या जमिनीचे पंचनामे कसे करायचे मला हे तर तुम्ही एकदा समजून सांगा. किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही कृषी खात्यामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी किंवा या ठिकाणी कृषी संघटनेने मला फक्त समजून सांगावं की ढेकळाचे पंचनामे कसे करता येतील. ते जर मला समजून सांगितलं तर मी सांगेल ढेकळाचे पंचनामे करायला लावतो म्हणून. प्रश्न असा आहे राजीनामा देण्यासारखं घडलं काय? राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे? मी चोर केलेलं आहे? शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे? माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे? काय झालं काय असं? एक फक्त फोटो ज्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला विरोधकांनी त्यांना तर मी कोर्टात खेचणार, आबरू नुकसानीचा दावा पण दाखल करणार आहे. आणि त्यांनी जी माझी बदनामी केली आहे महाराष्ट्रामध्ये एक मीडियावाल्यांनी काही एक टाकलं की त्या खाली लगेच प्रतिक्रिया यायला लागतात. आता माझा पाय तिरपा पडला लगेच मीडियावर कृषी मंत्री यांचा पाय तिरपा पडला. अरे पाय तिरपा पडला बरं कशामुळे पडला? खड्डा वाचवायला गेला की काय? बरं खड्डा वाचवायला गेलो सांगितलं तर तुम्ही लगेच दांडू घेऊन बाहेर. खड्डा कोणाचा आहे? हा महानगरपालिका तुम्ही आदेश दिले का? हा रस्ता MSRDCचा आहे का? हा BNCचा आहे का? हा MMRDAचा आहे का? म्हणजे अशा प्रकारे उपप्रश्न अनेक निर्माण होतात आणि एवढं करून मग खाली प्रतिक्रिया देणारे काय लिहितात? प्रतिक्रिया म्हणतो हा दारूच पिलेला असेल, दुसरा म्हणतो नाही सकाळची वेळ दिसते, हा सकाळी दारू गांजा पिलेला असेल, तिसरा म्हणतो नाही ह्या कुठे त्या बाजूला बाई दिसते फोटोमध्ये त्या बाईकडे बघत असेल म्हणून पाय तिरपा पडला असेल. म्हणजे अंदाज लावत राहतात. छोटा प्रश्न आहे. पाय तिरपा पडला तर त्याच्यामध्ये का पाय तिरपा पडला? खड्ड्यामुळे आमचा पाय तिरपा पडला. खड्डा भरण्याचे आदेश देण्यात आले. दोनच विषय आहे. पण तशा प्रकारचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं म्हणत आहेत की जे काही घडलंय सभागृहामध्ये रवी खेळणं किंवा तर हे घोषणामा नाही असं मुख्यमंत्री. बरोबर आहे. मुख्यमंत्र्यांना ब्रीफ मी या ठिकाणी केलेलं नाही. माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झालेली नाहीये. त्याच्यामुळे त्यांचा समज होणं साहजिक आहे. मीडियावरती विश्वास ठेवून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलेलं दिसतंय परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी या ठिकाणी खेळलो नाही आणि खेळणं बरोबर नाही. मी 25 वर्षापासून विधानसभेमध्ये आहे. विधानसभेचे नियम कायदे मला सगळे समजतात. विधानसभेमध्ये काय करावं, विधानसभेमध्ये काय करू नये, विधान परिषदेमध्ये काय करावं काय करू नये याच्या नियमाची मला पूर्णपणे काळजी आहे आणि हे 25 वर्षापासून मी ते नियम पाळतो. आता सुद्धा मी नियम पाळलेले आहेत. फक्त तेवढ्या 10-12 सेकंदासाठी जो स्किप होऊ शकला नाही तेवढा एकापुरता एक विषय आहे आणि तो विषय अनावश्यक या ठिकाणी मीडियाच्या किंवा दुसऱ्या लोकांनी या ठिकाणी लावून धरलेला आहे. मी तेच तसं जरी दिसलं तरी प्रश्न असा आहे की मोबाईलला आजकाल अँड्रॉइड मोबाईल आलेले आहेत. मोबाईलच्या कंपन्या वेगवेगळ्या आहेत आणि 5G आपल्याकडे रेंज आहे. 5G म्हटलं कुठे टच झाला काही तुम्ही डाउनलोड करायला दुसरीकडे टच झालं तर भरतच काहीतरी येऊन जातं टीव्हीवर, भरतच काहीतरी मोबाईलला येऊन जातं. त्यामुळे आता ते स्किप करायला वेळ जातो ना तेवढा तर स्किप करेपर्यंत मोबाईलचा इन्स्ट्रुमेंट माहिती नसल्यामुळे स्किप करेपर्यंत मला 10-15 सेकंदाचा वेळ गेला असेल. एवढंच फक्त बाकी त्यात काय
घेत नाही, मात्र तुम्ही पीक विमा देता अशा स्वरूपाचं जे विधान केलं होतं त्यावरनं देखील टीका झाली होती. नेमकं तुम्हाला त्यावेळेला काय म्हणायचं होतं, काय त्याचा अर्थ अहो, प्रश्न असा आहे, शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं. शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही. शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही. पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे. त्यामुळे 1 रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि 1 रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 5-5.5 लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले. माझ्याच काळामध्ये सापडले. मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या. माझ्या आतापर्यंतच्या कमीत कमी 52 GR निघालेत. इतक्या घोषणा केल्यात मी नवीन. इतके कामं कृषी खात्यामध्ये केलेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो मी, शेतावर जाऊन आलो, बांधावर जाऊन आलो, अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो. ज्या संशोधन केंद्रामध्ये सुविधा नाही त्यांना सुविधा देण्याचे मी या ठिकाणी प्रॉमिस केलं, आश्वासन दिलंय. आतापर्यंत एकही कृषी मंत्री एकाही संशोधन केंद्रावर गेलेला नाही. मी विद्यापीठांना जाऊन भेट दिल्या, संशोधन केंद्रांना जाऊन भेटी दिल्या, शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिल्या, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे GR काढले. फर्स्ट कम फर्स्ट सर्वचा GR माझाच आहे. प्रत्येक गावामध्ये वेदर स्टेशन निर्माण व्हावं ही पण माझीच मागणी आहे. म्हणजे या गोष्टीमध्ये ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत त्या अडचणी दूर करण्यासंदर्भात आपल्याला काय काय करता येईल आणि त्या संदर्भातली फीडबॅक जो आहे तो शेतकऱ्यांकडून कसा मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये प्रचंड मोठा बदल या कृषी विभागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. मी तर आपल्याला एवढंच सांगतो की 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये 3रा क्रमांक कृषी विभागाचा आलाय. उगीच येतो, आपोआप येतो की कधी नंबर. त्यांच्याबद्दल तुम्ही असं म्हणता ना की त्यांना कोर्टात खेचू किंवा ज्यांनी व्हिडिओ काढला त्यांना कोर्टात खेचू, त्यांचं असं सांगणं आहे की आमच्याकडे याचा मोठा व्हिडिओ आहे, तो पण आम्ही समोर आणू. जरूर आणलं ना, काही हरकत नाही. आमची त्या तयारी आहे. मी कोर्टात खेचणारी म्हटलं त्यांना कोर्टात दाखवावंच लागेल. ते मी त्याची चौकशी लावणार आहे सविस्तर. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी लागणार आहे. मी ऑनलाईन रमी खेळत होतो का आणि ऑनलाईन रमीचे माझे सगळे रेकॉर्ड, माझे मोबाईल नंबर, माझा CDR, माझे अकाउंट्स, हे सगळे ते लिंक त्याच्याशी आहे का, हे सगळे चौकशीतून बाहेर येईल. आणि चौकशीतून बाहेर आल्यानंतर तो रिपोर्ट नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री या ठिकाणी जाहीर निवेदन करतील. आणि त्या संदर्भात जर मी दोषी सापडलो तर मी त्या क्षणाला 1 सेकंदामध्ये राज्यपालकडे जाऊन माझा राजीनामा देऊन टाकेन. असं म्हणताय की उदघाटे हे ओसाडगावचे पाटील आहेत, त्यांनी कर केलाय. ते कोण काय बोलतं, विरोधक काय बोलतात याच्याशी मला घेत नाही. पण जे जे विरोधक जे बोलले माझ्या संदर्भात, रमीच्या संदर्भामध्ये, त्या सर्व विरोधकांना आबरू नुकसानीचा दावा मी त्यांच्यावर दाखल केल्याशिवाय राहणार नाही. साहेब, मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं नाही, परंतु उपमुख्यमंत्री अजितदादांशी या संदर्भात काही नाही बोलणं झालं. त्यांचा फोन वगैरे काही आला नाही, फोन बंद आहे त्यांचा, फोन स्विच ऑफ आहे. पण आपल्याला म्हणजे एवढं वादळ उठलेलं असताना आपल्याला असं वाटलं नाही का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालावं, आपली बाजू त्यांच्यापर्यंत मांडावी? मुळात वादंग उठवलं कुणी? वादंग उठण्यासारखं झालं काय? आपण तिथे मी अनावश्यक गंभीरता निर्माण करताय. मला तेच सांगायचे ना, मला सगळ्या ज्या लोक दोषी आहेत यांचे सगळ्यांचे CDR चेक करायचे. यांच्या पाठीमध्ये नेमकं कोण आहे, यांच्या पाठीमध्ये याला कोणाचे फोन जातात, हे कोणामुळे मला टार्गेट करताय आणि 5-5, 10-10 सेकंदाची फक्त जाहिरात दाखवतात. मी शेतकऱ्यांना म्हटलो नाही, मी असं म्हटलो की लग्न कार्य आणि सुपाऱ्या याच्यावरती खर्च जास्त कोणीच करू नये. म्हणजे शेतकरीच नाही, शेतकऱ्यांनी तर करूच नये, परंतु इतर सुद्धा व्यापारी आहेत, उद्योजक आहेत, नोकरदार आहेत. लग्न ही काय स्पर्धा नाही, लग्न हा एक संस्कार आहे. त्यामुळे संस्काराच्या पद्धतीने करावं आणि तो मला अधिकार आहे. कारण मी लग्न माझं स्वतःचं मंदिरामध्ये केलेलं आहे. मी माझ्या लग्नावर खर्च केलेला नाही. माझ्या मुलीचं लग्न सुद्धा मी 200 लोकांमध्ये केलेलं आहे. त्यामुळे मला नैतिक अधिकार आहे बोलण्याचा. कुणी बोलावं, ज्याला नैतिक अधिकार आहे तोच बोलू शकतो ना. मी काय राजकीय पुढाऱ्यांसारखे लग्न केलेलं नाहीये. मी साध्या मंदिरात जाऊन लग्न केलंय माझं. आपण कायमच कुठल्या वादात राहत आहे, पण तुमचा पक्ष देखील अडचणीत होता असं वाटत नाही का? नाही, अजिबात नाही. माझा पक्ष अतिशय उत्कृष्ट काम करतोय. माझे पक्षाचे नेते नाही अडचण येईल का? मी जर तुम्ही मीडिया जर चुकीच्या पद्धतीने दाखवत असाल तर मग पक्षाला अडचण लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतो. पण तुम्ही मीडियाला समजून जाऊ शकता. मीडियातून बातम्या जाऊ राहिल्या सगळ्या. पण हा काही व्हिडिओ मीडियाने काढला होता, तुमच्या सभागृहातल्या कुठल्या तरी सदस्यांनी तो व्हिडिओ काढला, रोहित पवारांनी. पण माझं असं म्हणणं आहे की मीडियाने खात्री करणं आवश्यक होतं का नाही. हा तुमचा काय फोटो आहे, कशामुळे आलाय, हा रमी आहे का काय आहे, मला विचारलं असतं तर कदाचित. ते काल दिली ना मी प्रतिक्रिया की रमी नाही आहे ती, आणि त्याबरोबर ते गेम कुठेतरी स्काईप करता असताना तो दिसलेला आहे. एवढंच बोललो मी काल, सांगितलं मी त्याला. पण त्याला थांबायला पाहिजे दोघे प्रकरण. ते थांबलं नाही. पुन्हा 3-4 दिवसापासून मीडिया सुरूच आहे. तुमच्याच पक्षाचे अध्यक्ष तटकरे साहेब यांनी नाराजी व्यक्त केली या सगळ्या प्रकारावर. बघा, तटकरे साहेबांनी अतिशय सौजन्याने त्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं निवेदन घेतलंय, उठून बोललेत. इतक्या रागारागात ते लोक बोललोय तरी पण तटकरे साहेबांनी खूप शांतता राखून ते निवेदन घेतलेलं आहे आणि शांततेच्या वातावरणात चालू होतं. नंतर काय झालं त्याच्या मला कल्पना नाही, परंतु जे काही झालं ते चुकीचं झालं ही गोष्ट मला पण मान्य आहे.
आपण म्हणतात की मला टार्गेट केलं जाते, नेमकं कोण टार्गेट करतंय, काय तुमचं अंदाज? ती चौकशी तर करावीच लागेल ना. म्हणून तर म्हटलं की सीडीआर चौकशी करावी लागेल आणि त्या संदर्भामध्ये जे जे राजकीय पुढारी कोणाशी बोलतात, कोणत्या संदर्भात बोलतात, कोण ज्याला जबाबदार आहे ते शोधावंच लागेल मला कुठल्याही परिस्थितीमध्ये. ते नाही सांगता येणार मला. चौकशी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत. हा. सभागृहामध्ये जो विषय होतो तो न्यायपालिकेत घेऊन जाता येत नाही. तुम्ही दावा कोणावर आणि कसं दाखल करणार? चौकशी करणार, पहिले सभापती चौकशी करणार, पहिले अध्यक्ष चौकशी करणार. खालच्या हाऊसच्या लोकांना वरच्या हाऊसमधल्या लोक मंत्र्यांविषयी असं बोलता येते की नाही, तो कायदा काय आहे ते तपासून घेणार. ते काय त्याचा चौकशी अहवाल आल्यानंतर मी माझी केस कोर्टामध्ये त्यांना शोकास नोटीस देणार.